करतो तेव्हा आपली कॉलर नक्की स्टार्ट होतो. कोणी केलं नाही पण मीच करू शकलो. राईट. नाही अरे गंमत करतोय रे, येऊ शकतो. फिलॉसॉफिकल पॉईंट सांगतोय तुला मी. मग अशा वेळेला आपण अशी सेवा करावी की नाही करावी? अरे केल्याने गर्व होतो आणि गर्व हा सर्वात डेंजर आहे भक्तीमध्ये, माहिती का तुम्हाला? नाही होत गर्व. आता मी बुक डिस्ट्रीब्यूट करतो, मला पण गर्व होतो. अरे बघ आपल्यासारखं कोणी स्टॉल लावलाच नाही अख्ख्या हिस्ट्रीमध्ये टेम्पलमध्ये. ऑफकोर्स ते हा पण आहे ना. मग आता जर 4 लोक जर बोलले तर आणखीन खरंच आहे यार. एकदा सनत कुमार भाऊ आले, ते बोलले की अरे म्हणजे मला नाही बोलले, दुसऱ्या काय जोडे बोलले अरे हमारे टाइम में हम सोचते थे कि ऐसा होना चाहिए, अभी इतने सालों के बाद ऐसा हुआ है, बहुत अच्छा. मी म्हटलं क्या बात आहे. लगेच होतात नाही. ही आयडिया तुमची आहे ते बुकचं भारी आहे. ते टेबल असे पडून असायचे, हा असं बघताना म्हणजे एकदम पहिलं ते बुक येतात लक्षात. काय आयडिया लावले मी. आता काय झालं, आता पप्पा आणला का? प्रश्न विचारला पाहिजे असं की महाराजांकडे एवढी पवित्रता काय, एवढी नम्रता काय असं. तेच तर उत्तर मी तुला देतो ना. आता त्यांनी मला पण असं सांगितलं की बोलतात की महाराजला म्हणजे महाराजांना असं वाव नकोय, कोणाची वाव नकोय, त्यामुळे त्यांची तेवढी नम्रता आहे. वाव म्हणजे वाव म्हणजे अच्छा वावा नाही केली पाहिजे. हा महाराजांना वाव नकोय त्या गोष्टीची, काय मी करतोय किंवा काय. मी बोलले एवढे काय महाराज एवढे कसे नम्र आहेत सगळ्यांच्या. तरी पण लोक वावा करतात ना. हा करतातच वाव महाराज, पण ते महाराजांना ते नकोच आहे बिलकुल. त्यामुळे त्यांच्या एवढं नम्रता आहे, प्युअरिटी एवढे. आणि मी त्या दिवशी एकदा बघितलं ना, महाराज स्वरूपाचे डिसायपल आले होते बाहेर आणि बाईक 4 व्हीलर होती, महाराज स्वतः बॅग उचलून त्यांच्या गाडीमध्ये ठेवतात. बोलत केवढी नम्रता असतात. मग आता तेवढं बघितल्यावरती महाराजांना बघून तू आता जर असं म्हणत असशील, आता तू महाराजांना अप्रिशिएट करत आहेस आणि तू जाऊन महाराजांना म्हणत महाराज, महाराजांना कसं वाटेल? सी द पॉईंट मी तुम्हाला सांगत होते. पॉईंट सांगण्याचा अर्थ असा आहे की कधी कधी अशा काही सेवा असतात ज्या आपण उत्तम प्रकारे करू शकतो. म्हणजे तू आता तू सांगितली त्याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. आता प्रत्येकामध्ये नसतो. आता मी जर गेलो असतो मी बघितलं असतं फणस आहे, मला कुठे जायचं आहे, ठीक आहे हॉस्पिटलला जायचं आहे की मी गेलो असतो सगळं तिकडे. तर दॅट इज अ प्रेझेन्स ऑफ माइंड. अशा विशिष्ट क्वालिटीज ज्या आपल्याकडे असतात किंवा गुण असतात. आणि हे वर्णाश्रम पद्धतीने सांगितलेलं आहे की सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम येणार आहेत आयुष्यामध्ये, राईट. पण आपल्याला कुठला प्रॉब्लेम आवडतो तो आपण चूज करायचा, बरोबर आहे का नाही? आपल्या गुणधर्माला आणि प्रकृतीला जो सूट करेल. आता प्रत्येक सेवेमध्ये प्रॉब्लेम असतेच ना, पण एखादी सेवा तुम्हाला आवडते मग तुम्ही तो प्रॉब्लेम हँडल करून घेता, राईट. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ असा आहे की कधी कधी असं होतं की आपण एखादी सेवा करतो तर आपल्याला गर्व होतो. मग याचा अर्थ असा नसतं की सेवा केल्यावरती गर्व आला म्हणजे ती सेवा करायची नाही. कारण जर सेवा नाही केली तर काय होतं, त्याचा दुसरा एक साईड इफेक्ट असतो. मग समजा आता तुमची सेवा आहे काय, हिरव्या पुऱ्या बनवायची. जर तुम्ही नाही केली तर कोण करेल, दुसरा करेल. मग जेव्हा तुम्ही बघाल पुऱ्या बनवल्या नाही सांगतोय काय म्हणता, रिमोट हवंय द्या ना. दुसरा आहे रिमोट, 2 रिमोट काय इथे, एक इथे आहे. हा इथे 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 त्या खुर्चीवरती ठेवलेलं आहे. नाही इथे आहे ना एक, तू देऊन टाका. ठीक आहे एनिवे दोन्ही चालतात ना. सिक्रेट म्हणून बरं वाटलं असेल, अरे मी पण सेवा करतोय. मग जेव्हा दुसरा सेवा करेल तेव्हा आपल्याला काय होतं, मग एनव्ही येते, होतं की नाही. आता मी जर बुक डिस्ट्रीब्यूशन नाही केलं तर तिसरा कोणी करेल. ऑफकोर्स आपण त्याच्याकरता काय हे नाही म्हणणार की ठीक आहे त्यांनी करायला म्हणून मी करतो पहिले. असा अर्थ नाही आहे. पण द पॉईंट इज की जे आपण मागच्या श्लोकमध्ये जे डिस्कशन आणलं होतं की ज्ञानाचा जेव्हा आपण आश्रय घेतो तेव्हा आपण नम्रपणे राहिलं पाहिजे. तसंच आपण कुठल्या सेवेचा आश्रय घेतो तेव्हा सेवेमध्ये सुद्धा नम्रता असली पाहिजे. सेवा केली तरी कधी प्रॉब्लेम होतो, सेवा नाही केली तरी प्रॉब्लेम होतो, राईट. आणि जर सेवा नाही केली तर मग आपण कसं एंगेज होणार? आता तुम्हाला जे जमतं तेच तुम्ही करणार ना.
तुम्हाला समजा सांगितलं की बसून भांडी घासा दिवसभर, तर बॉडी सपोर्ट नाही करणार ना, नाही करू शकत. म्हणून आपल्याला जे जमतं ते करायचं. किंवा कधी कधी काही लोक असा विचार करतात की अरे आपल्याला जे आवडतं आपण नेहमी तेच करतो म्हणजे आपण काय शरणागत नाही होत, असं पण अर्थ होतो का? नेहमी मी तेच करते तेव्हा जे आपल्याला आवडते, मग शरणागत आहात का तुम्ही? नाही ना. मग काय करायचं, सेवा सोडून द्यायची ती? सी म्हणून ना, काय सांगतात ते सेवा करायचं, सांगितलं ते सेवा करायचं. पण मग तुम्हाला नेहमी सांगितलं की आता तुम्हाला काय आवडतं सांगा. तसं काय नाही, काहीतरी असेल जे तुम्हाला आवडत नाही. आता आणि एकाच दिवशी चालेल, येस एकाच दिवशी चालेल. एक प्रोग्राम आहे, ठीक आहे, तुम्हाला म्हटलं की रोज मंदिरात आल्यावरती रोज 2 तास लादी पुसत राहायचं, करणार? चला यांचं नाव द्या. गंमत करतोय. पण जनरली असं असतं की आपल्याला जी सेवा जमते ती आपण केल्यावरती आपल्याला आनंद वाटतो, नाही वाटत? आपण फॅक्टर आहे ना. समजा आपल्याला एखादी सेवा नाही आवडत आणि ती सांगितली ठीक आहे सरेंडर म्हणून मी करणार, पण मग करून करून काय ते मन आपल्या जागेवरती नसतं. ह्या टेम्पलला नको जायला, आपण मीरा रोडला जाऊया, तिकडे बरं आहे, आपल्याला जी पाहिजे ती सेवा देतात. होता की नाही होत ना? होता ना. म्हणून सेवा सोडणे पण सोल्युशन नाही आहे, किंवा सेवा घेणे पण सोल्युशन नाही आहे ॲक्च्युली आपल्या आवडीची, कारण त्यात पण प्रॉब्लेम होतो. पण सेवा जी आपण घेतो, जी आपल्याला आवडतं त्याला आपण प्युरिफाय केलं पाहिजे. कसं प्युरिफाय केलं पाहिजे हे समजून नेहमी. म्हणून बघा जेव्हा भगवंतांचं ड्रेसिंग होतं नाही तेव्हा पहिले मानसपूजा असते. हे सांगण्याकरता की मी ना ब्राह्मण आहे, ना मी क्षत्रिय आहे, ना मी शूद्र आहे, ना मी वैश्य आहे, ना मी संन्यासी आहे, ना म्हणजे 4ही जे वर्ण आश्रम आहेत त्यातला मी कोणच नाही. मी कोण आहे? भगवंताचा दास आहे. आणि जे काही सगळं सेवा होत आहे ते करणारे कोण आहे? तुम्हीच आहात. मी एक निमित्त मात्र. असा आपण जर भाव आणला तर कुठल्या सेवेने प्रॉब्लेम होत नाही. मग ती आवडीची सेवा असो, खास करून आवडीची सेवा. आवडीची सेवा तर आपण करणार नाही जास्त डेफिनेटली, कारण ते आपल्या प्रकृतीला सूट करत नाही. तर अशा प्रकारे प्युरिफाय करत आपण पुढे जाऊ शकतो. आणि मग तशा सेवेने किंवा तशा ज्ञानाने आपल्याला कधीच प्रॉब्लेम होणार नाही. आता मनोरंजन झालं, आता गणित या श्लोकामधलं. आता या श्लोकामध्ये बघा, जे मम योनिर महत ब्रह्म जे म्हटलेलं आहे ना, आता ब्रह्माचे, आता ब्रह्म म्हणजे कुठला ब्रह्म सांगा मला. या श्लोकाने तुम्हाला काय अर्थ कळला ब्रह्मचा? मम योनिर महत ब्रह्म. एक तर ब्रह्म म्हणजे जीवात्मा होतो. बेसिकली ब्रह्म म्हणजे कुठली आध्यात्मिक गोष्ट. एक तर जीवात्मा किंवा ब्रह्मज्योती किंवा भगवंतांना सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं, पण परमब्रह्म म्हटलं जातं, राईट. पण इथे स्पेसिफिकली या श्लोकामध्ये ब्रह्म प्रकृतीला उद्देशून म्हटलेलं आहे, भौतिक प्रकृतीला, राईट. म्हणून बघा श्लोकाचा अर्थ काय होतो इथे 3रा नंबरचा, हे भारता म्हणून बघा ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व स्वतः श्लोकामध्येच म्हटलेलं आहे. नवीन मला काय सांगायची गरज नाही याच्यामध्ये. बेसिकली भौतिक तत्व हे काय आहे? जन्माचा स्रोत आहे. आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. मग तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा की महाविष्णू काय करतात? आपला दृष्टिपात करतात भौतिक प्रकृतीवरती, राईट. आणि दृष्टिपात करून भौतिक प्रकृतीची गर्भधारणा करतात आणि मग त्यातनं सगळ्या जीवांचा जन्म होतो. आता याला फिलॉसॉफिकल अनालिसिस आणि अंडरस्टँडिंग असं आहे की जेव्हा महाविष्णू, जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो ना, तेव्हा महाविष्णू सगळ्या जे जीवात्मा भौतिक जगातना मुक्त होऊन आध्यात्मिक जगामध्ये नाही गेले, ते इथेच आहेत, ते सगळे जीवात्म्यांना भगवंता काय करतात? आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट करून घेतात. आणि मग जेव्हा नवीन सृष्टी निर्माला येते त्यावेळेला पुन्हा त्यांना भगवंता काय करतात? बाहेर काढतात आणि भौतिक प्रकृतीमध्ये त्यांना गर्भधारित करतात. आणि मग तिथनं मग भौतिक प्रकृती फर्दर त्याचं मग काय करेल? सेकंडरी कार्य करेल की मग ओके प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला वेगवेगळं शरीर द्या. म्हणून बघा आता मी तुम्हाला दाखवून देतो. इथे 2ऱ्या स्कंदामध्ये ते येतं. स्कंद 1 आणि 2.
आता याचा तुम्ही कोणीतरी फोटो काढा आणि व्हॉट्सअपला पोस्ट करा. कोण करेल? फक्त हा फोटो एवढाच बस. याच्यावरून तुम्हाला सगळं कळेल. हे 2-3 पुढचे श्लोक सगळे क्लिअर होतील. या दोन्ही काही फक्त कारण इथंच काढा फोटो. हा सागर आता मला वाटतं जाणार आहे कारण गणित चालू झालेलं आहे. अच्छा असं आहे का? कॅमेरा चांगला कॅमेरा कोणाचा आहे? कुठलाही चालेल. थोडासा आपल्याला बघण्याकरता पाहिजे इमेज. कुठे गेले ते? मोबाईल कोणाचा आहे? माझाच आहे. प्रकृती कोणाची आहे? एवढं टाकू ना. बस एक फोटो काढा, प्रत्येकाला पोस्ट करा. मग तुम्ही तिथे बघा, मी इथे बघतो आणि आपण प्रकृतीमध्ये काय चाललं ते बघूया. तुमचं कसं आहे आता? नाही यायचं. ठीक आहे, तुम्ही एकदा तोपर्यंत आपण तात्पर्यामध्ये जाऊया. जगताविषयीचे हे विस्तृत वर्णन आहे. जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे घडते. राईट, जे आपण मागच्या वेळेला वाचलेलं आहे. भौतिक प्रकृती आणि जीवांचे संयोगीकरण स्वतः भगवंतांमुळे होते आहे. महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणाचा समावेश असणाऱ्या या महत्त्वालाच कधी कधी ब्रह्म म्हटले जाते. आता त्याच्यामध्ये मी जर वाचत गेलो तर तुम्हाला काही कळणार नाही, म्हणून आपण डायग्राम बघूया. किंवा ठीक आहे वाचूया, ते पोस्ट करेपर्यंत. केले का पोस्ट? करतोय ना. या महतत्वाच्या वेदांमध्ये मुंडक उपनिषद मध्ये ब्रह्म असे वर्णन करण्यात आलेले आहे. काय झालं? कोणासाठी रेंज? असं काय नसतंय. ओके, पुढे वाचा. परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात. आकाश, जल, तेज आणि वायू इत्यादी सहित सर्व 24 तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वांच्या समूहालाच महत ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात. म्हणजे इनडायरेक्टली सिंपल भाषेमध्ये, बिफोर वी गो टू दॅट डायग्राम, जर तुम्हाला जास्त खोल द्यायचं नसेल तर एक सिंपल लक्षात ठेवा की जसं मी तुम्हाला सिंपल सांगितलं की महाविष्णू आपल्या शरीरामध्ये समाविष्ट करतात जीवात्म्यांना, आणि जेव्हा त्यांना नवीन शरीर धारण द्यायचं असतं तेव्हा आपल्या शरीरातनं काढून भौतिक प्रक्रियेमध्ये आपल्या दृष्टीद्वारे त्यांना त्याच्यामध्ये गर्भपात करतात आणि प्रकृती बंधन ते सगळे. असं रेंज येत नाहीये का? बिलकुल कुठल्याच मोबाईल, कोणाच्याच मोबाईलला नाहीये का रेंज? येत नाही. अच्छा राहू द्या, मग आतमध्ये या. अरे भौतिक प्रकृतीमध्ये फिरायला गेलं ते आता टाकून पण फायदा नाहीये ना, कारण दिसणार नाही. ठीक आहे, मी सिंपल 2 लाईन मध्ये काढून टाकतो. हे आहेत कारण अक्षय विष्णू. आलं कळण आलं? हो आलं. ओके, नाही म्हणजे फिरत आहे. आलं पाठवलं. आणि सेकंड डायग्राम बघा. सर्वात पहिले काय आहे? कारणोदक्षाई विष्णू, जे 3 पुरुष अवतार आहेत. कारणोदक्षाई, गर्भोदक्षाई आणि क्षीरोदक्षाई. तर सर्वात पहिले काय आहे? कारणोदक्षाई. ते कोणाचे अवतार आहेत? एक्सपान्शन आहेत. चतुर्विवाह मधला दुसरा जो सेट आहे हा, त्यांच्यापासून त्यांची हे होते, विस्तार होतो. नंतर ब्रॅकेटमध्ये काय दिलं? भगवंतांचे स्वांश, म्हणजे भगवंतांचा बेसिकली तो एक्सपान्शन आहे. त्यांची दृष्टी जीवांना भौतिक प्रकृतीमध्ये गर्भस्थ करते. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिले खाली? जीव त्यांचा कर्म आणि स्वभाव, त्यांचा जे कर्म असेल आणि त्यांचा जो स्वभाव त्यांना डेव्हलप केलेला असेल त्याच्यानुसार त्यांना काय भेटेल पुढे, त्यांचं म्हणजे प्रोग्रेस होत जाईल कुठे जातील ते. आणि प्लस साईडला काय? काल, भगवंतांचा शक्ती कार्यरत आहे त्याच्यावरती. सेकंड लेवलला काय दाखवले? भौतिक प्रकृती, ब्रॅकेटमध्ये प्रधान. आता हे प्रधान काय आहे? खाली दिलेलं आहे 3 अकार्यक्षम गुण. अकार्यक्षम म्हणजे काय मराठीमध्ये?
अनमॅनिफेस्टेड किंवा बरोबर ना, जे अजून प्रकट झाले नाहीयेत. नाही आलं तुम्हाला ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला आलं ना, नाही आलं, एक मध्ये ठेवा ना मोबाईल, बंद ठेवा. काय डिटेल एवढं जास्त हे नाहीये. समजलं नाही समजलं टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला पण नाही आलं समभाव. ते आहे प्रधान. ठीक आहे. आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही ह्या तात्पर्यामध्ये ज्या काही टर्म्स वाचणार ना, घरी गेलो वाचता तरी तुम्हाला लगेच कळेल. बेसिकली ह्या तात्पर्यामध्ये जे काही टर्म्स दिलेले आहेत, महत्त्व, प्रधान, ब्रह्मन, ह्या सगळ्या टर्म तुम्हाला तिथे दिसतील. तर विष्णू कारुण्याची गोष्ट म्हणून काय निघालेलं आहे, भौतिक प्रकृती प्रधान निघालेली आहे. त्याच्यामध्ये प्रकृतीचे 3 गुण काय आहेत, अनमॅनिफेस्टेड फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यापासून ते महत्त्व. महत्त्वामध्ये काय आहे, आता 2 कॅटेगरी पडतात. महत्त्व सत्वगुणांमध्ये आणि सूत्रतत्व रजगुणामध्ये. दोघांच्या कॉम्बिनेशननी अहंकार बाहेर पडतो. अहंकारामधनं अहंकार 3 कॅटेगरीमध्ये असतो, सत्वगुणी, रजगुण, तमगुणी. त्यातनं मग 3 वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडणार. कर्ता, कारण, कार्य. बेसिकली जर नाही जास्त समजलं तर बघा, सिंपल भाषेमध्ये सत्व तिथे दिलं ना वरती, डायरेक्ट खाली बघा पांढरा ब्रॅकेट, मन 10 इंद्रिय देवता आहे. म्हणजे सात्विक अहंकारामधनं मन बाहेर पडतं आणि 10 इंद्रिय देवता बाहेर पडतात. राजसिक अहंकारामधनं प्राण आणि 10 इंद्रिय आणि बुद्धी बाहेर पडतात. व्यवस्थित डिफरन्स बघा. इंद्रिय देवता आणि इंद्रिय वेगवेगळे आहेत. जे प्रत्येक आपले जे इंद्रिय आहेत ते प्रत्येकाला कंट्रोल करणारे एक देवता आहे. असं इंडिपेंडेंटली चाललं नाहीये काही. त्यानंतर तामसिक जे अहंकार आहे त्यातनं काय बाहेर पडतं, 5 तन्मात्रा आणि 5 तत्वे. पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू. सेन्स ऑब्जेक्ट्स. प्रत्येक सेन्सेसला त्याचे ऑब्जेक्ट्स असतात. राईट. म्हणून बघा ना खाली दिलेलं आहे ध्वनी. हा म्हणजे 10 आणि 5 आणि 5 दिलेत ना. 5 तन्मात्रा, 5 तत्वे. तर तन्मात्रा हे आहेत ध्वनी, स्पर्श, रूप, चव आणि गंध. म्हणून ध्वनीमधनं आकाश, आकाशातनं हवा, हवेतनं आकाशातनं ध्वनीमधनं आकाश, आकाशामधनं हवा, हवेतनं स्पर्श. काहीतरी चुकवलं येते नाही, बरोबर आहे. हवेतनं स्पर्श, स्पर्शातनं रूप, म्हणजे झिगझॅग आहे ते. स्पर्शामधनं रूप, रूपमधनं अग्नी, समथिंग आहे. शेवटला जाऊन पृथ्वी. सर्वात बेस एलिमेंट आहे पृथ्वी. आणि सर्वात सटल एलिमेंट आहे ध्वनी, सूक्ष्म. आणि बाजूला इंद्रिय आणि इंद्रिय देवता पण दिलेत बघा. सिंपल एका डायग्राम मध्ये तुम्हाला सगळं त्यात दिसतंय, A to Z आहे ना. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला जे काही टर्म भेटणार घरी गेल्यावरती, तुम्ही म्हणणार महत्त्व काय, ब्रह्मन काय, हे काय, ते काय, सगळं ही डायग्राम नेहमी लक्षात ठेवायची. इव्हन 3rd कॅन्टो जो पूर्ण आहे त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना क्रिएशन, ते वाचून तुम्हाला कळणार पण नाही कुठे काय तन्मात्र कनेक्शन मध्ये, तेव्हा हे सगळं समज होण्याचं. बस एक डायग्राम आली की 3rd कॅन्टोचा क्रिएशन पार्ट संपला. फक्त याच्यात जाणणं एवढं आहे महत्वाचं की हे सगळं जाणून आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक गोष्टीला कोण आहे, कंट्रोलर आहे. माझा हात चालतो किंवा कान ऐकतो, प्रत्येकाला कंट्रोल करणारी एक देवता आहे. कुठली गोष्ट ही इंडिपेंडेंटली घडत नाहीये. कंट्रोल. म्हणून बघा ना पॅरालिसिस होतं तेव्हा काय होतं, ती पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी त्या साईडची बंद होते, त्या शरीराची किंवा त्या अवयवाची. तर तुम्ही वाचा घरी व्यवस्थित. जीव निर्माण झालेले आहेत महत्त्वामध्ये. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये 2nd पॅराग्राफ मध्ये बघा काय म्हणतात, भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आहे. प्रभुपाद एकदम फुल प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्याकडे आहे. आणि कधी कधी म्हटलं जाते की विंचू तांदळापासून जन्म माहिती आहे तुम्हाला. अरे विंचू तांदळाचा कसा काय जन्म घेऊ शकतो, नाही घेऊ शकत ना. आता दिसत नाही ते की विंचू तिथे कधी आला, त्याने कधी अंडी घातली आणि कधी पिल्लू जन्माला आलं. म्हणून लोक काय म्हणतात, विंचू तांदळात आला. वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. कारण बघा या जगामध्ये लोक काय म्हणतात, ते भगवान है किधर, सब तो ऐसे पैदा हो गया. डार्विन आए, उन्होंने बताया कि पहले एक 1 सेल्युलर जीव था, बाद में बाइसेल्युलर हो गया, मल्टी सेल्युलर, टिश्यू बन गया, फिर ऑर्गन बन गया, फिर धीरे धीरे बंदर तक गया और आदमी हो गया आज. And that's it, the end of evolution theory. म्हणजे बेसिकली एक पुस्तक तुम्ही ऐकलं असेल प्रभुपादांचं, जीवशक्तीचा उगम आहे ना मराठीमध्ये, लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. काय त्याचं नाव,
जीवशक्तीचा उगम जीवशक्ती असं काय? हा, जीवनशक्तीचा उगम जीवनशक्ती. काय टेक्निकल नाव दिलंय. सिंपल असं नाव पाहिजे होतं की सिंपल नाव काय देता येईल? जीवातनं जीव बाहेर येतो. पण दॅट विल बी टू कॉमन लँग्वेज. थोडं टेक्निकल पण पाहिजे, तरच तो इन्क्वायरी केलं की अरे हे काय जीवनशक्तीचा उगम जीवनशक्ती. इंग्लिशमध्ये चांगलं आहे, लाईफ कम्स फ्रॉम लाईफ. म्हणजे जीवामधनं जीव तयार. कसं काय बघा, आता भगवंत इथे सर्वात पहिले आहेत. भगवंत काय करतात, आपल्यापासून जीवात्म्याला विस्तारित करतात. म्हणजे त्यांचा अंश आहेत जीवात्मे सगळे. ते कुठे येतात? कुठे येतात? भौतिक प्रकृतीमध्ये येतात ना. आणि भौतिक प्रकृतीमधनं म्हणजे बघा, जेव्हा प्रत्येक वेळेला आई जेव्हा मुलाला जन्म देते, असं नाही की भगवंत त्या वेळेला गर्भधारणा करतात आईच्या गर्भामध्ये. ओके, ह्या जीवात्म्याला ह्याचा जन्म झाला, त्यावेळेला करतातच, पण दॅट इज सेकंडरी टर्शियरी थर्ड लेवलला होते ती. पण सर्वात पहिले फर्स्ट सगळ्या जीवात्म्यांना एकदम बल्कमध्ये उचलून टाकलं. भौतिक सृष्टी जी आहे, भगवंताने जा सगळे तिकडे, आता बस झालं, भरपूर त्रास झाला मला, आता तुम्ही जा तिकडे, स्वतःची सुधारणा करा. मग तिथे प्रत्येकाला एक एक आई भेटते, प्रत्येकाला एक एक वडील भेटतात. कळलं ना? म्हणजे बघा, भगवंत तिथनं, भगवंत हे स्वतः जीव आहेत. जीव म्हणजे परमजीव आहेत, पण सजीव आहेत. त्यांच्यापासून जो झालेला जीव आहे तो भौतिक प्रकृतीमध्ये आला आणि त्याची धारणा कशामध्ये झाली? भौतिक प्रकृतीमध्ये गर्भधारणा झाली आणि भौतिक प्रकृतीमधनं जीवात्म्यामध्ये दुसरा एक जीवात्मा आला आणि त्याच्यातनं मग तो बाहेर आला. म्हणजे ओरिजिन कुठे येतो लाईफचा? भगवंतांकडे येते. म्हणून जस्ट बघून की अरे ते विंचूची आई कधी आली तिथे, कधी अंडी घातली, दिसलं नाही म्हणून असं नाही म्हणायचं की तांदळामधनं जन्माला आलं विंचू. राईट, दिस इज द अनालिसिस. म्हणून म्हटलं की भौतिक प्रकृती जीवाच्या जन्माचे कारण नसते. भगवंत स्वतः बीज प्रदान करतात आणि असं दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीने प्रदान केलेल्या निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. याप्रमाणे त्याला सुख किंवा दुःख मिळत असतं. पण या प्रकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण कोण आहेत? भगवंत आहेत. राईट, तर ते त्याचा उत्तर इथे दिलेलं आहे. हा झाला श्लोक नंबर 3 नंबर. राईट, ओके. आता 4 नंबरचा श्लोक. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तया संभवन्ति या तासां ब्रह्म योनी अहं बीज प्रदपिता. हे कोणत्याही भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मीच प्रदान करणारा पिता आहे. ओके, मोर सेम श्लोक मागचा, फक्त थोडा आणखी डिटेलमध्ये क्लिअर केला भगवंतांनी की सगळ्या योनींचा पिता कोण आहे? मी आहे. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये येतात की भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. प्राणी मात्र म्हणजे अपरा प्रकृती आणि परा प्रकृतीचा संयोग आहे. असे जीव केवळ याच ग्रहलोकात आढळतात असे नाही, तर अत्युच्च ब्रह्मलोकासहित इतर सर्व लोकांवरती आढळतात. राईट, तर सेम मागचा श्लोक आहे, तो थोडा इलॅबोरेट केलाय. मग आता हा फक्त बॅकग्राऊंड दिला. कुठला चॅप्टर काय आहे? प्रकृतीचे 3 गुण. ते 3 गुण कसे येतात हे दाखवण्याकरता म्हणून बघा ती डायग्राम सेंट्रल डायग्राम आहे. तुम्ही जर कधी म्हटलात की प्रकृतीचे 3 गुण आहेत तरी काय, तर तुम्ही त्यात बघा प्रकृतीचे 3 गुण सुरुवातीपासूनच आहेत. एकदम सुरुवातीला जो प्रधान आहे त्याच्यामध्येच आहेत ते अनमॅनिफेस्टेड फॉर्म मध्ये. त्यानंतर महत्त्वामध्ये ते मॅनिफेस्ट व्हायला चालू होतात. मग ते सात्विक अंक, राजसिक अंक, तामसिक अंक सगळं असं बाहेर येऊन आपल्या लीलांना प्रदर्शित करतात. राईट, म्हणून जसं आता जीवात्मा जन्माला आला आहे सृष्टीमध्ये, मग त्याचबरोबर मग काय होतात, बाकीचे फॅक्टर त्याच्यावरती कार्य करायला चालू करतात. सगळे कन्फ्युज दिसत आहेत. कन्फ्युज झालात नाही ना? आतापर्यंत सगळं कळत आलेलं आहे कशा प्रकारे जीवात्म्याचा जन्म होतो. हे तुम्ही बरेच ऐकलेलं पण आहे अगोदर, काय नवीन नाहीये. मग आता जन्माला आल्यावरती सी फॉर एक्झाम्पल, आता एखादा मुलगा जेव्हा जन्माला येतो, मग त्याच्या आजूबाजूला कोणते कोणते असतात ना. कोणी येऊन त्याला खेळणं देतं, कोणी येऊन त्याला हार घालतं. हार नाही घालत ऑब्विसली छोट्या मुलांना, पण फुगे वगैरे आणतात. बबलू टबलू हे ते त्याला हे करतात. तेच प्रकारे जेव्हा जीवात्मा जन्म घेतो त्याचबरोबर प्रकृतीचे 3 गुण त्याच्यावरती त्याला भ्रमित करायला चालू करतात.
मग ते देहात्म बुद्धी येणे. कारण बघा भागवतच्या 3ऱ्या स्कंदामध्ये वर्णन आहे, जीवात्मा जेव्हा गर्भामध्ये असतो तेव्हा तो भगवंतांना जर पुण्यमय असेल तर तो प्रार्थना करतो, भगवंत मला इथनं काढा. पण जेव्हा तिथनं बाहेर पडतो लगेच प्रकृती चित्त निघून त्याला काय करतात, इन्फ्लुएन्स करतात. सी जसं मुलगा जेव्हा जन्माला येतो छोटा, तेव्हा लगेच जन्माला आल्याबरोबर सगळे लोक अरे बबलू डबलू मेरा बच्चू हे हो, त्याला सगळे त्या मुलाला काही एकदम विशेष वाटतं, अरे मी स्पेशल हो यार. म्हणजे सटली ते इम्प्रेशन डेव्हलप होत असतं त्याला हळूहळू. पण जेव्हा जसं जसं तो मोठा होता तेव्हा त्याला कळतं की अरे बाबा कोई दुनिया में नाही अपना. तसं जेव्हा जीवात्मा हळूहळू ज्ञानामध्ये प्रबुद्ध होतो, या सगळ्या गीतेचा अभ्यास, तेव्हा कळतं की अरे सही में दुनिया में कोई नहीं है अपना, केवल एक ही है और भक्त लोग हैं ऑब्वियसली. मग ते प्रकृती कसे त्याला आता अटॅक करायला चालू करतील त्याचं वर्णन पुढे चालू होईल. किती वाजले आज, मी वेळ आणला नाही. पावणे पावणे आठ वाजले. 9:40. ब्रेक पाहिजे का? ठीक आहे, आपण असंच ब्रेक घेऊया 1 मिनिट असंच. कथा सांगा प्रभू. प्रभूजी एखादी कथा सांगा. काल तुमच्याकडे एवढा प्रोग्राम केला, थकलो मी. तुम्हाला लेट झालं, 11-12 वाजले ना. परत सकाळी मीरा रोडला गेलो, तिकडून जाऊन आलो. पण काय प्रॉब्लेम नाही, आनंद येतो. कोण तपो? पण डिटेल्स एकदम सुंदर डिटेल्स आहे त्यांच्याकडे, एकदम सुंदर. गव्हर्नमेंटचे डिटेल्स आहेत, छोट्या छोट्या 2 त्यांच्याकडे. ड्रेसिंग कसं वाटलं तुम्ही केलं होतं? मानसी गंगा त्यांनी स्टिच केलं. तुम्ही अच्छा करता तुम्ही? चला कॉन्टॅक्ट भेटलाय. पेंटिंग पण करता का? ऑर्नामेंट्स पण बनवतात ह्या. लोक तर उस्ताद आहेत ते. गोपीनाथच्या ऑर्नामेंट ज्वेलरी सगळं बनवतात. तर प्रभूजी जवसर आता तुम्ही मगाशी अगोदर सांगितलं प्रसाद जवसर कळत आणत नाही तर कळणार कसं करा काय नेक्स्ट संडे घेऊन यायला सांगा. तुझ्या घरी डिटीज आहेत का रे? कुठल्या? जगन्नाथ बोलतो नाही, गौरनेता आणायला गेलो. गौरनेता पतित पावन आहेत, जगन्नाथ नाही. जगन्नाथ नसतं म्हणून मग म्हणते खायला नाही. आता कळलं मला, ज्यांचा संघ घेशील त्यांचा गुण तुला भेटेल. आता कळलं. ऍक्च्युअली प्रत्येकाने घरी डिटीज ठेवल्या पाहिजेत. आणि ऍक्च्युअली गौरनेताला वर्शिप करणं काही कठीण नाहीये, सो हार्ड अँड फास्ट. आणि किती आनंद असतो त्याच्यामध्ये भगवंताची सेवा करण्यामध्ये. आणि गौरनेता डिटीज एवढे क्यूट असतात ना, छोटे छोटे असे एकदम हात वर करून. जगन्नाथचं आहे, पण मला जगन्नाथचे फॉर्म जास्त कधी होत नाही असं. ऑफकोर्स माझ्या घरी ठेवले मी 8 वर्षापासून. जेव्हा मी आश्रम जॉईन केलं तेव्हा घरी ठेवले होते डिटीज. आईला सांगितलं होतं की ॲक्च्युली मी जेव्हा विटीला जॉईन करण्याच्या अगोदर यात्रेला गेलो होतो तेव्हा म्हटलं होतं की डिटीज घेऊन येतो तिकडे गेल्यावरती. आणि इकडे आई तिला स्वप्न पडत होते. एक घरी आमचा फोटो होता जगन्नाथचा. आईला स्वप्न पडत होते की ती हार घालते फोटोला पुन्हा पुन्हा. मग जेव्हा मी घेऊन गेलो तेव्हा आई म्हटलं की अरे मला एकसारखं स्वप्न येत होतं. म्हटलं हे काय समोरच आले. म्हणजे बघा डिटेल्स जे असतात ते रेसिप्रोकेट करतात, डिटेल्स ऑर्डिनरी नसतात. म्हणून सगळ्यांनी घरी डिटेल्स ठेवणे जरुरी आहे. नाही तुमच्याकडे आहे आता प्रत्येकाच्या घरी डीटी वेलकमिंग करावं लागेल. ऍक्च्युली माझी हॉबी आहे ती. मी माझ्या घरी ठेवल्या, जगन्नाथला ठेवल्या. 1-2 सेट आणले होते जगन्नाथचे तेव्हा पुरीवरनं. एक सेट मी आणि आणले तेव्हा माझ्याकडे पैसे पण नव्हते. मी गेलो शेवटच्या दिवशी विटीच्या, म्हणजे यात्रा होती विटीची, गेलो आणि असंच करत होतो मार्केटमध्ये. आणि अचानक शेवटच्या दिवशी निघता अरे डिटीज घेऊन जाऊया. मग एक मित्र होता विटीज, त्याला म्हटलं अरे उधार पैसे दे, मी नंतर तुला देईन. मग 2 सेट घेतले. एक सेट घरी दिला यांच्याकडे आईकडे आणि एक सेट ताईकडे दिला. आणि नंतर पुन्हा म्हणजे काही दिवसांनी एक सेट आणला. एक सेट तो परत भावाकडे दिला. आणि त्याचा अजून एक सेट आणला होता, तो अजून माझ्या लॉकरमध्ये आहे वरती. तो म्हटला होता कुणाला तरी, म्हटलं होतं कुणाकडे तरी द्यायचा होता मला तो, पण तिथे जमलं नाही झालं. तो माझ्याकडेच आहे अजून एक सेट. त्यानंतर मग म्हटलं आता जगन्नाथ आले, पण जगन्नाथचा फॉर्म जो आहे तो एवढा जास्त मला हे होत नाही. होतो आहे पण गौरव द्यायचा फॉर्म लगेच
तर म्हटलं ठीक आहे मग गौरमध्ये आणूया. मग एकदा मायापूरला गेलेलो. मग तिथे मायापूरमध्ये एक दुकान आहे नवदीपला आतमध्ये. डायरेक्ट हे आहे होलसेल रेटवाला दुकान आहे आतमध्ये. सगळे करता सगळ्या गोष्टी तिथे भेटतात. तर तिथे त्या ड्युटीज पण घेतल्या. मग एक सेट घेतला बहिणी करता. एक सेट 3-4 ड्युटी करता मी 3-4 सेट घेतले होते. तर अशा प्रत्येकाकडे दिले एक सेट. नंतर मग एक मुलगा इथे वेटीचा जुना एक मुलगा होता. तो म्हटलं अरे मेरे पास और एक सेट आहे. तर म्हटलं ठीक आहे भावाकडे भावाकडे दिले. मग त्याच्याकडे जगन्नाथजी गौर ते परत घरी पण. मग असं ड्युटीज चांगलं आहे ना. नाही मग आता कुणाकडे नाही आहेत. त्यांच्याकडे नाही ना प्रभूचंद्र वेलकमिंग करून टाका जगन्नाथ. जगन्नाथ नको आपल्याला. आपल्याला गौर नाही पाहिजे. ठीक आहे मग यावेळेला आपण करूया काहीतरी. भक्त शास्त्री पासआउट झाल्याबरोबर तुमच्या घरी गव्हर्नमेंटच्या ड्युटीज पण आले पाहिजेत. नाही चांगलं आहे ना. तुम्हाला आनंद भरपूर आनंद वाटेल. प्रॅक्टिकल अप्लिकेशन जे आहे ना की तिथे तुम्हाला तिथे दिसेल. कसं आपण प्रॅक्टिकल होते प्रभूजी. एक माताजींना दिले गव्हर्नमेंट आहे. याला गेले ते मायापूरला. तर 12 धातूची मिळतं बघा. एवढे मोठे आणले होते. तर ते 2 नंबर मुली सगळं आता करायला हे नव्हतं ना. तर मंदिरमध्ये एक माता गव्हर्नमेंट आहे. हा गव्हर्नमेंट. त्यांना काय करायचं असतं एवढं. मला मुलीचं होतं मला जमत नव्हतं ना. तर मग जगन्नाथ आणले. इथे मंदिरमध्ये गीता माताजी त्यांना दिले. त्यामुळे मी करेल सेवा. ड्युटीज आपण रेस्ट पण देऊ शकतो ना. हो ड्रेस पण मी घरी शिवायचे. रेस्ट नाही सॉरी रेस्ट नाही रेस्ट आहे पण मी ते माताजीने मी करेल सेवा. नंतर मग मी थोडं जगन्नाथ आणले. मायापूरून आणले होते 12 धातूचे. माझ्याकडे चांगल्या दुकानाचा कॉन्टॅक्ट आहे. आणि चांगल्या डिटीज हा एवढ्या मोठ्या मोठ्या डिटीज मी त्या टायमाला 3000 रुपयाला आणल्या होत्या. आम्ही 1800 एवढ्या मोठ्या मोठ्या. आणि एवढ्या छोट्या छोट्या असे 1000 रुपयाला 1200 रुपयाला. दुकानदार चांगला ओळखीचा होता. त्यांनी मला डिटेल्स दिल्या. म्हटलं पैसे मुंबईला जाऊन पाठव. मग इथं मी नंतर मुंबईवरून आल्यावर तिथे पैसे ट्रान्सफर केले. एवढ्या मोठ्या मोठ्या डिटेल्स. आणि तिथे नामवट्टामध्ये जाऊन ड्रेस वगैरे घेतला होता भगवंतांचा आहे ना मायापूरला. सगळे ड्रेस भेटतात सगळ्या पगड्या भेटतात सगळं रेडीमेड भेटतं. सगळे शृंगाराचं सामान सगळं 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 नारायणपेक्षा स्वस्त. मी म्हटलं मुंबईला गेलो तर अरे बापरे 1 सेट 2 सेट 3 सेट सगळं एकच मिळालं असतं. तर ठीक आहे मग ज्याला ज्याला हव्या असतील त्यांनी मला सांगा. मी त्याची व्यवस्था करेन. सुंदर डिटीज. मग आपण वेलकमिंग करू प्रत्येकाच्या घरी. प्रत्येकाच्या घरी मध्ये अॅनिव्हर्सरी पण होईल. तुमच्याकडे आहेत का गोपालजी आहेत. नाही आपल्याला कोण नाही पाहिजे. निताई कोण ठेवायचेच नाही. आणि आधीचे जे असतील राधाकृष्ण लड्डू गोपाल किंवा काय त्यांना पण ते पण ठेवायचे. काय प्रॉब्लेम नाही. मग खूप टाइम होत का देवाऱ्यात. जास्त होते. किती आहेत खूप म्हणजे किती आहेत तुमच्याकडे काय काय आहे. माझ्याकडे वृंदावनचे राधाकृष्ण आहे विठ्ठल रुक्माई आहे लड्डू गोपाल आहे बस. नाहीये पण सगळ्यांना ड्रेस नाही करत ना तुम्ही. करते राधाकृष्ण पण ड्रेस करता. हो ड्रेस आहे. मग अजूनही थोडी वाढवा. गव्हर्नमेंट ऍक्च्युली गव्हर्नमेंट फार मर्सीफुल आहे म्हणून गव्हर्नमेंटने ठेवले पाहिजे. का तर प्रभुपाद बऱ्याच म्हणतात की अरे गवर्नमेंट का डॉल बनाओ और बेचो. कोई भी आदमी अगर समझो अगर कहीं पे गवर्नमेंट को रखा हुआ है आणि जर आपण समजा आपल्या खिशातनं पेन पडला आणि तो पेन उचलण्याकरता आपण झुकलो ना तर भगवान आपल्याला दंड समजून घ्यायला दंडवत दिला मला त्यांनी. एवढे मर्सीफुल आहेत गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट आहेच ना. आणि ऍक्च्युली आपली इस्कॉन मिनिस्ट्री पण तेच हे करते रेकमेंड करते की तुम्ही गव्हर्नमेंट वर्शिप करा बिकॉज दे आर द वन कनेक्टेड टू अवर संप्रदाय. आणि राधाकृष्ण आपण डायरेक्टली करू शकत नाही. का करू शकत नाही कारण राधाकृष्ण इज व्हेरी हाय लेवल. नाही जमणार ती. आणि ऍक्च्युली रेकमेंडेड पण नाही आपल्याकडे गव्हर्नमेंट. आता काय करायचं नाही राहून द्यायचं. जे आहे ते आहेत. नवीन मेंबर वाढवायचे. एक आपल्या इथे न्यू मुंबईच्या ड्युटी मथुरा कृष्ण त्यांच्याकडे तर पंचतत्व होते. 5 विचार करा पंचतत्व म्हणजे 5 जण 5 जणांचा ड्रेस. पण टेन्शन नाही ना भोगासाहेब ना. आमच्या घरी एक प्रभूजी होते इथे मरीनला. त्यांच्याकडे बेस चालवायचो मी. त्यांच्या घरी हे होतं बेसला वरती पहिले आम्ही आणल्या होत्या डिटीज गोरंदाच्या तिथे पण त्यांना आणलं मी सगळं झालं. नंतर समोर बेस चालला नाही काहीतरी झालं त्यांना. मग म्हटलं की आता काय करायचं. मी त्यांना म्हटलं डिटीज घेऊन जा घरी खाली.
ते पहिले नाही नाही म्हणत होते, नाही नाही कसं करणार, काय करणार, नाही जमणार, नाही जमणार. भगवंत बघत होते, मी पण बघत होतो. नंतर ते म्हटले, मी म्हटलं याच्यात करायचं काय, त्यांच्या घरी लड्डू गोपाल होतं. मी म्हटलं एक ऑल्टर लड्डू गोपाल मध्ये आहे, त्यांना थोडं सरकवा आणि तिथे वरून त्याला बसवा. सेम भोगाचं तुम्ही लड्डू गोपालला ऑफर करता, सेम दोघांना ऑफर करता येऊ शकतो. काही फरक आहे का? आरती सेम सेम सेट आहे, फक्त एक मेंबर वाढतो म्हणून काय भगवंत एक्स्ट्रा घेऊन जातात, काही नाही ना. तर नेक्स्ट टाइम सगळ्यांनी, ज्यांच्याकडे नाहीये, ठीक आहे, याची नोंदणी कोण घेईल? सागर तू घेशील ना, मॉनिटर. प्रभूजींकडे आणि एक कोर नाही आणि प्रभूजी बुक करून टाका. आधीचे काही असले गणपती किंवा राहून द्यायचं, राहून ते द्यायचं. ते पण राहू द्यायचे. अरे सगळे डिवोटी आहेत ना, सगळे भगवंतांच्या आसपास आनंदाने कीर्तन करत बसतील. मध्ये काय असे रूल्स आहे का गव्हर्नमेंट असावे, गोपालजी नसावे किंवा असं काय आहे का? कोणी कशाला? असं काय रेकमेंडेड आहे गव्हर्नमेंट असावेत. रिस्पॉन्ड तुला आणखी माहिती हवी असेल तर मी एकांतामध्ये सांगेन. बट द पॉइंट इज की डीटी वर्षिप ही फार महत्वाची असते. फोटो लावू शकतो. फोटो पण लावू शकतो, बट डीटीज असले तर काय तुम्हाला ड्रेस करायला, नाही नुसतं फोटो. हा फोटो नुसता फोटो तर लावायचाच. पूजा वगैरे नाही केली म्हणजे लांबून असतं. हा लावू कर. देवारा असतोच आपला आणि वॉलला. मग आपण डबल काम करतो, फोटो पण लावतो, डीटी पण ठेवतो. मागे राधा गोपीनाथ, पुढे गौरनीत आहे. त्यांचा आशीर्वाद म्हणून गौरनीत आपल्याकडे आले ना. तर ठीक आहे, ठेवा सगळ्यांनी. मंदिर आहे प्रभूजी, लोणावळ्यात जाताना ते पहिलं कोणते तरी दर्शन घेतल्यानंतर दंडावत मारल्यानंतर ते डायरेक्ट असं फिरत होतं ना, गव्हर्नमेंट आले का राधा. अच्छा, इथे ते न्यूझीलंड न्यूझीलंड के कुठे, इथे ना वेस्टर्न मध्येच हा, काय झालं? बेसिकली ते लोक अल्टरला फिरवत होते. म्हणजे त्यांना आयडिया नव्हती की अरे अल्ट्रा असं नसावं. आणि कधी कधी ते जगन्नाथला घेऊन इथे जायचे, बीचवर जायचे फिरायला घेऊन, अरे चला भगवंतांना फिरायला घेऊन जाऊया. मग प्रभूने सांगितलं की असं असतं करायचं. ड्युटी जे असतात त्या एकदा जर स्थापित झाल्या एका ठिकाणी तर त्या एकाच ठिकाणी राहतात. त्या बाहेर निघू शकतात फक्त कधी जेव्हा रथयात्रा असेल, प्रोसेशन असेल तेव्हा. पण गव्हर्नमेंट त्या फार मर्सिफुल आहेत, ते कुठे यायला रेडी होतील, राईट. आणि त्यांची वर्षिप सिम्पल आहे. सिम्पल तुम्ही कीर्तन केलं त्यांच्याकरता, दॅट्स इट, त्यांची वर्षिप झाली. पुढे काय झालं अजून? मला एवढंच माहिती, त्यांनी सांगितलं की मग असं फिरवू नका. बेसिकली प्रभुपाद बसले होते, त्यांनी पहिले बघितलं अरे आता इथे राधाकृष्ण, नंतर परत बघितलं तर गायब होऊन जगन्नाथजी आले. कुठे चालले तरी काय. तर जेव्हा नवीन आयडिया नव्हती ते भक्तांना, त्यांनी असं केलं होतं. ठीक आहे, ब्रेक झाला. सगळ्यांनी आणायच्या डिटीज, मी फोर्स करत नाही. आता उद्या मला आडावाडा करू नका. प्रभूजींनी डिटीज आणले, पण आता प्रभूजी फार खुश आहेत त्यांच्या घरी जे आणले ना डिटीज. मी त्यांना म्हटलं डिटीज ठेवा, तुम्हाला आनंद वाटेल. त्यांना आता खरंच आनंद वाटतोय. भगवंत किती सुंदर, एवढे छोटे छोटे भगवंत, एकदम गोल्डन रूपामध्ये, सुंदर ड्रेस, म्हणजे सुंदर केस, त्यांना छोटे छोटे हार बनवायचे, बांगड्या बनवायच्या, किती आनंद आहे. म्हणजे जे म्हणतात ना की भगवंतावरती जे योगी लोक ध्यान करतात, तेच ध्यान करण्याची आपल्याला संधी आहे. पण मग आपण पुढे यायला पाहिजे ना. कारण सी कलियुगामध्ये हरिनाम जप ही युगधर्माची पद्धत आहे. पण आपण जो जप करतो तो कोणाकरता करतो, ते जप करणारे व्यक्ती कोण आहे हे पण आपल्याकरता माहीत पाहिजे. त्याच्याकरता डिटेल्स असतात त्यासमोर. अरे बाबा मी कुणाचं नाव घेतोय, आय शुड सी देअर फॉर्म ना. एवढ्या लवकर तर मला काही फॉर्म दिसणार नाहीये, एवढं परिपक्व माझा जप नाहीये, पण ॲटलीस्ट समोर तर दिसते ना ते, अरे दिस इज राधाकृष्ण, दिस इज गौरनेता. ठीक आहे, तर ठेवा पुढच्या वेळेला. तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे नाही, सगळ्यांकडे असायला पाहिजे. आता मी कॉन्ट्रॅक्टच घेतो याचा. दुकानवाल्याला ऑर्डर देईन, ओके इतने साईज का इतना डिटीज, 10 डिटीज. ठीक आहे ना. ओके, आता मी आपण क्वेश्चनमध्ये होतो. मग आता ते प्रकृतीचे गुण कसे बद्ध करतात जीवात्म्याला, आणि यातना वाचण्याचा एकच मार्ग आहे, डीटी वर्षिप. भगवंतांची पूजा केल्यावर ते पण बाहेर पडून येत ना. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तया संभवन्तिया तासां ब्रह्म महयोनिर अहं बीज प्रजापिता. झालं वाटतं ना श्लोक. सत्वं रजस्तम इति गुण प्रकृति संभवा निबंधन्ति महाबाहो देह देहिनम् अव्ययम्. प्रकृती, सत्व, रज आणि तमो या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाऊ अर्जुन,
जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. सर्वात डेंजरस एरिया आता इथनं चालू होईल. इन द सेन्स की प्रकृतीचे 3 गुण आपल्याला कसे बद्ध करतात. बघा कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट करायची नसते. हा प्रश्न अर्जुनाने सुद्धा विचारला होता. अथ केन प्रयुक्तेन पापम चरति पुरुष अनिच्छेन प्रॅक्टिस नाही, अर्धे श्लोक विसरलो. पण तो म्हणतात की मला माझी इच्छा नाही तरी सुद्धा मला बळजबरी काही प्रकृतीचे गुण म्हणत नाही. तो म्हणतात की मला एखादी गोष्ट करायची नाही पण ते मला बळजबरी का करायची मी भाग पडतो. भगवंत बोलतात कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवम महाशन महापात्मा विद्येनहि वैरिणम. जीवात्म्याचा हा काय आहे, फार जुना शत्रू आहे. कोण? काम क्रोध सगळे एलिमेंट्स. आणि ह्या सगळ्याला ऍक्टिव्हेट करणारे महत्वाचे जे हेल्पर आहेत ते कोण आहेत? प्रकृतीचे 3 गुण आहेत. मग आता सर्वात पहिले प्रश्न तुम्हाला पडेल की प्रकृतीचे गुण आहेत तरी काही काय गोष्ट आहे? तर तुम्ही गीतेमध्ये तो पिक्चर आहे का? गीतेमध्ये एक पिक्चर आहे बघा इथे. हा हे पिक्चर आहे. तर प्रकृतीच्या 3 गुणांना आपण 2 अँगलने समजू शकतो. सर्वात पहिले प्रकृतीच्या 3 गुण काही कल्पना नाहीये. ठीक आहे ना? भेटले का पिक्चर? प्रकृतीच्या 3 गुण काही कल्पना नाहीये, ते ऍक्च्युअल एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे ना? तर हे सर्वात पहिले क्लिअर करा. आणि तुम्हाला असं म्हणेल की ओके कन्सेप्ट आहे का, काय आयडिया आहे का, काय इमॅजिनेशन आहे की प्रकृतीचे असे 3 गुण असतात? नाही. त्याच्याप्रमाणे स्थूल स्तरावरती काही वस्तू आहेत, पृथ्वी जलग्नी आकाश वायू आणि तन्मात्रा आणि त्याचे ऑब्जेक्ट्स किंवा सेन्सेस हे स्थूल स्तरावरती आहेत. तसंच सूक्ष्म स्तरावरती कोण आहेत? हे सगळे एलिमेंट्स आहेत. तर प्रकृतीचे 3 गुण सुद्धा काय आहेत? सूक्ष्म स्तरावरती अस्तित्वामध्ये असतात. तर हे पहिले क्लिअर झालं. आता ह्यांना समजायला 2 अँगल आहे. काय अँगल आहे? एक तर प्रकृतीचे 3 गुण काय आहेत? गीतेमध्ये जसं म्हटलेलं आहे दैवी येशी गुणमयी मम माया, ही माझी माया 3 गुणांनी बनलेली आहे. किंवा त्रिभिर गुणमय भावेर इव्यम मोहितम नाभिला, हे 3 जे गुण आहेत प्रकृतीचे त्यांनी काय झालेलं आहे? आच्छादलेलं आहे सर्व जगत. म्हणजे बेसिकली तुम्ही जर ती डायग्राम बघितली तुम्हाला डायग्राम मध्ये बिगिनिंग पासून दिसतंय की प्रकृतीचे बिल्डिंग ब्लॉक्स हे काय आहेत? 3 गुण आहेत. बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे ही बिल्डिंग बनते, या बिल्डिंगला बनण्याकरता विटा लागतात ना, मग त्याचे बेसिक घटक झाले. त्याचप्रमाणे प्रकृतीचे जे बेसिक घटक आहेत ते काय आहेत? प्रकृतीचे 3 गुण आहेत. मग त्या 3 गुणांना विस्तारित करता 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 मग हे सगळे स्थूल वस्तू बाहेर पडतात. हे झालं पहिलं अंडरस्टँडिंग. आता हे प्रकृतीचे 3 गुण असे पण अस्तित्वामध्ये आहेत म्हणजे बघायला गेलं तर. आणि दुसरे कसे आहेत? या डायग्राम प्रमाणे. डायग्राम दिसते? या डायग्राम मध्ये काय दिले? भगवंत वरती आहेत, त्यांनी भौतिक सृष्टी बनवलेली आहे. त्या सृष्टीमध्ये 3 जे प्रकृतीचे 3 गुण आहेत, रजगुण तमगुण सत्वगुण, 3 गुण असतात. तर त्या 3 गुण काय करतात खाली? एक तर असतं त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? पपेट आणि पपेटियर. कठपुतली. कठपुतली कोण आहे इथे? आपण सगळे कठपुतली आहोत. आणि आपल्याला फिरवणारे कोण आहेत? प्रकृतीचे 3 गुण. राईट. आता ह्याला एक टेक्निकल हे आहे, याची डेफिनेशन आहे. मी वाचतो आणि तुम्हाला परत सांगेन मराठीमध्ये. मोड्स आर फोर्सेस दॅट शेप द इंटरॅक्शन बिटवीन ग्रॉस मॅटर अँड कॉन्शियसनेस. मोड्स किंवा प्रकृतीचे 3 गुण. मोड्स आर द फोर्सेस दॅट शेप द इंटरॅक्शन बिटवीन ग्रॉस मॅटर अँड कॉन्शियसनेस. प्रकृतीचे 3 गुण काय आहेत? एक शक्ती आहे सूक्ष्म स्तरावरती. ती शक्ती जीवात्मा, कॉन्शियसनेस म्हणजे जीवात्म्याची जी चेतना आहे म्हणजे जीवात्मा बेसिकली, आणि ग्रॉस मॅटर या दोघांच्या इंटरॅक्शनला डिसाईड करते की दोघांमध्ये काय इंटरॅक्शन होणार आहे. म्हणजे जस्ट टू गिव्ह एक्झाम्पल, मी तुम्हाला हे उदाहरण ईश्वरप्रश्नामध्ये दिलं होतं. समजा एखाद्या ठिकाणी आग लागली, समजा थिएटरमध्ये आग लागली.
तर आता आग लागल्यावरती 3 प्रकारचे व्यक्ती 3 प्रकारे वागतील. जो व्यक्ती तमोगुणी असेल, सॉरी सर्वात पहिले घेऊया रजोगुणी व्यक्ती. रजोगुणी व्यक्ती काय करेल? सर्वात पहिले मदत करायला. रजोगुणी व्यक्ती मदत करेल. थिंक अबाउट इट. रजोगुणी म्हणजे काय? ओके, अजून प्रॉपर्टीज घेतल्या नाहीत, पण त्यांची प्रॉपर्टी काही सेल्फिश असतात ते लोक. हो, सर. लगेच खाली कोण चिरडला गेला स्वतःला खाली. आणि मग तो सत्वगुणी व्यक्ती काय करतो? पहिले तो बघतो काय चाललंय. इवन फॉर 1 सेकंड ही विल लुक अराउंड व्हॉट इज हॅपनिंग. आता आग लागले, मग आता कुठे आहे मेन स्विच वगैरे फायरचं किंवा वॉटेवर किंवा एक्सटिंग्विशर कुठे आहे, आणि ते घेऊन तो आग विझून टाकेल. आणि तमोगुणी व्यक्ती असा असतो तो मेलो, संपलं, आयुष्य गेलं सगळं. कालच आमच्या इथे आग लागली काय? समोरच्या सोसायटीमध्ये आग लागली. अच्छा, मग खूप ते इलेक्ट्रिकचे सगळे शॉपचे सगळे स्विचेस जळले सगळे. फक्त स्विचेस जळले ना, घर वगैरे नाही ना. नाही, घराचे कनेक्शन्स बाजूला होते दुसऱ्या साईडला, आणि हे गॅरेज मध्ये होते सगळे. फटाफट कुठले राहतो. फायर ब्रिगेड आली आणि खूप शोधाशोध झाली. पूर्ण ब्लॅकआउट होतं समोरच्या. म्हणजे जीवहानी झाली नाही काही? नाही, जीवहानी नाही. रात्रीची वेळ होती. आपल्याकडे पण रात्री आग लागली 11:30 वाजता जवळजवळ. टेम्पल मध्ये तिकडून आपल्या बुकगुडाच्या त्या साईडला एक बिल्डिंग आहे ना, तिथे खाली, सॉरी आपल्या इथे वृंदावन फॉरेस्टच्या त्या साईडला एक आहे ना, तिथे एकदा तेच बोर्डला काहीतरी शॉर्ट झाला आणि सगळं बिल्डिंग पूर्ण अंधार झाला आणि तिथे थोडंसं धूरगिरी यायला लागला. धूर एवढा आला की ते वरती झोपले तर त्यांना वास आला. मग ते आले खाली बघायला, काय झालं. मग दिसलं, मग सगळ्यांना बोलवलं, मग सगळं ते टायमावरती आले म्हणून त्या दिवशी वाचलं. तर असे होतं त्याचं. जस्ट एक्झाम्पल देतो तुम्ही. कोरोनाचं काय कोरोना अरे यार ते कुठं हा, मग आता कोरोना व्हायरस आला तर सत्वगुणी व्यक्ती काय करतो? रजोगुणी व्यक्ती काय करतो? पॅनिक होतो ना. तमोगुणी व्यक्ती रजोगुणी पळेल तिथला, तमोगुणी पळू पण शकत नाही, पॅनिक होतो. काय झालं? अरे मेलो, वाचवा, सगळं संपलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि सत्वगुणी व्यक्ती काय करतो? विचार करतो, अरे प्रकृति बहुत निष्ठुर है, ये सब होता है, इसका इलाज क्या है? इसका इलाज एक ही है, क्या है? प्रॅक्टिकल लेवलला जे करता येईल ते करा, पण बियॉन्ड दॅट जेव्हा आता जी सिच्युएशन आहे, एव्हरीबडी इज हेल्पलेस, दे डोंट हॅव एनी सोल्युशन, देन व्हॉट इज द सोल्युशन? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कारण दिस इज अल्टिमेट सोल्युशन ना. मंदिर आहे असेल ना. तर प्रकृतीचे 3 गुण अशा प्रकारे कार्य करतात. अजून ग्राफिक एक्झाम्पल मी तुम्हाला हिशोब निशोब दिलं होतं की 3 लोक बसमध्ये ट्रॅव्हल करतायत. आठवतं तुम्हाला? मी रिमेंबर 3 लोक बसमध्ये ट्रॅव्हल करतायत. तुम्ही नव्हतात तेव्हा ना? हिशोब निशोब होतं. तुम्ही एनआयपासून होतात का? जसं काय तुम्हाला गाडीच्या बाहेर काय दिसतं? सुंदर हिरवगार मैदान दिसतं, गवत, झाडं. आता जो तमोगुणी व्यक्ती, जो सर्वात पहिले सत्वगुणी व्यक्ती असतो, तो काहीतरी पुस्तक वाचत असतो. तो बघतो, अरे वा, ही गाडी नुसती गडबड करते, जर तिथे बसायला भेटलं असतं किती छान मी पुस्तक वाचत बसलो असतो, अभ्यास केला असता भक्तिशास्त्रीचा. आणि जो दुसरा रजोगुणी व्यक्ती असतो तो काय करतो? काहीतरी पिक्चरची गाणी ऐकत असतो. तो बाहेर बघतो, म्हणतो क्या सुहाना मौसम, काश अगर मेरा दोस्त या जो भी है अगर हम लोग यहाँ पे, कितना आनंद आता, स्वर्ग से सुंदर, वाह वाह वाह. म्हणजे पुढे रोमॅन्स मध्ये तो पूर्ण ब्रह्मन मध्ये लीन होऊन जातो. आणि तमोगुणी व्यक्ती जांभ्या जात असतो, तो म्हणतो, अरे यार गाडीमध्ये झोपायला होत नाहीये, नुसते गाडी मोपा करते, वरती उडते. जर हे मैदान भेटलं असतं किती बरं वाटलं असतं. वा, निवांत झोप. आता बघा, प्रकृती सेम आहे, आय मीन टू से की गार्डन सेम आहे, ते जे काय असेल बाहेर दिसणार ते, आणि जीवात्मा क्वालिटीमध्ये सेम आहे, तिन्ही जीवात्मे आहेत ना. पण तिघांमध्ये आणि त्या प्रकृतीमध्ये जे इंटरॅक्शन होत आहे, ते इंटरॅक्शन कोण शेप करतोय, कोण डिसाईड करतोय? 3 गुण ना. तमोगुणी व्यक्ती वेगळ्या अँगलने परसिव्ह करतो, रजोगुणी वेगळ्या अँगलने परसिव्ह करतो, आणि सत्वगुणी वेगळ्या अँगलने परसिव्ह करतो. म्हणजे जो गुण आपल्यावरती आहे त्या गुणाने आपण त्याला बघू शकतो. दिस इज सेकंड डेफिनेशन ऑफ
प्रकृतीच्या 3 गुणांची. शेप्स द इंटरॅक्शन बिटवीन मॅटर अँड कॉन्शियसनेस. बेसिकली स्थूल वस्तू आणि जीवात्मा यांच्यामध्ये काय इंटरॅक्शन होईल, किंवा एक जीवात्मा आणि 2 दुसरे जीवात्मा, म्हणजे बेसिकली आपण जे काही बघतो या सृष्टीमध्ये, तर त्या वस्तूला बघितल्यावरती आपला भाव काय प्रकट होतो हे दर्शवतो प्रकृतीचे 3 गुण. आणि शुद्ध भक्त जो आहे तो जेव्हा बघतो तेव्हा तो काय म्हणतो, इथे भगवंतांना किती सुंदर झालं असतं जर आले असते लीला करायला, तर किती सुंदर मैदान आहे, गार्डन आहे, इथे भगवंतांचा उत्सव केला असता. तो असतो 3 गुणांच्या पलीकडे, त्याला म्हणतात दिव्य स्तरावरती राहणं. आता अशी 3 गुणांची एक सिंपल व्याख्या आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर किती वाजले आता? 8 वाजून गेले. म्हणजे किती? 8-7. 8-7. ठीक आहे, अजून आहे थोडा वेळ. अर्धा तास. त्याला माहिती रावाजाने घेणार नाही म्हणून म्हणतो. नाही पण तुम्ही आज- पण प्रभूजी 5:30ला हा क्लास खाली होतो, खरं 5:30ला येतील तर मग लवकर पण सुटेल. चालेल, करूया ना मग. 5:30 ते 8:30. हा नाही, हे लांब राहिलात ना आपले पनवेलवाले, म्हणून हे पण लांबून येतात, तर माताजी पण लांबून येतात. चालेल चालेल. 5:30ला सगळे जाऊ दे, येतात. सोडताय का आता? आता तर बोला 10 पर्यंत घेऊ. आता 10 वाजेपर्यंत थांबायला तयार होता. प्रवृत्त मध्ये बघितलं. बाय. 12 वाजता काय? हो ना? अच्छा, आता मग मला प्रॅक्टिकल सोल्युशन सांगा की मग याच्यातनं बाहेर कसं पडायचं. हाऊ टू चेंज द मोड्स. भक्ती करायची, शुद्ध सत्वमध्ये जायचं, बस. सगळ्यात स्टँडर्ड आन्सर आहे. उद्धव गीतेमध्ये आन्सर दिलेला आहे. आणि चक्रवर्ती पाद म्हणतात की जसं आपण प्रोग्रामिंग करतो आपलं, जसं कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग असते, जी प्रोग्रामिंग केलेली आहे ती प्रोग्राम तिथं रन होणार, राईट. तसंच आपण आपला सिस्टममध्ये, आपण आपल्या प्रकृतीमध्ये जो प्रोग्राम फिट करू तो प्रोग्राम रन होईल. मग आपण या प्रकृतीमध्ये असणाऱ्या ज्या सत्वगुणी गोष्टी त्यांना उचलायच्या असतात. सत्वगुणी पदार्थ आहे, सत्वगुणी असोसिएशन आहे, सत्वगुणी स्क्रिप्चर्स आहेत, राईट. आणि ती चॉईस कोणाकडे आहे? आपल्याकडे आहे. म्हणजे बेसिकली इट्स अ मॅटर ऑफ चॉईस. आणि ती चॉईस स्ट्रॉंग बनवण्याकरता काय पाहिजे? साधना पाहिजे. पण साधना कशी कोणासोबत पाहिजे? भक्तांच्या संघावर. बेसिकली ॲक्च्युली सगळं हे कोणावर निर्भर आहे? भक्तांच्या संघावरतीच निर्भर आहे. इव्हन आपल्या स्वतःच्या बळावर सुद्धा आपण काहीच करू शकत नाही. प्रकृतीचे गुण एवढे भयंकर आहेत की ते तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जातील कळणार नाही. पण जर भक्तांचा संघ असेल तर तो तुम्हाला सांगू शकतो, अरे तुला घेऊन जाते. हा, काल मी परवा गाडीत जात होतो तेव्हा दिसलं होतं ते गाडीच्या मागे. तुम्हाला सांगितलं होतं मी? नाही. गाडीच्या इथे खालगरा चाललं होतं मी, गाडीच्या मागे एक लिहिलं होतं, टॅक्सी जात होतं, इथं असा एक फोटो होता दारूचा आणि एका स्त्रीचा फोटो होता. आणि अजून काय असे जे वस्तू असतात त्याच्यावर लिहिलं होतं, वो बुलाएगी लेकिन जाना मत. मी म्हटलं अरे वा, आजकाल अशा पण आवडत असतात का? काय बरोबर लिहिलंय. तर आपण असोसिएशन चूज करायला पाहिजे, आपण निवडायला पाहिजे. आपण जसं असोसिएशन निवडणार चांगलं तसं आपण शुद्ध होणार. कारण असोसिएशनमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडू शकतात. वाईट पण असोसिएशनमध्ये घडतात, चांगल्या पण असोसिएशनमध्येच घडतात, राईट. ओके, त्यानंतर आता पुढचा श्लोक घ्या. श्लोक नंबर 6. तत्र सत्वं निर्मलत्वं प्रकाशकम् अनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंघेन चानघ. हे अनक अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. ओके, मागचं तात्पर्य आपण घेतलं नव्हतं. जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीची मुळीच कर्तव्य नसतं, तरीही भौतिक जगाद्वारे बद्ध झाल्यामुळे ते त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो. प्रकृतीच्या विविध रूपानुसार जीवाला निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त झाल्याचे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे. असं आपण मागच्या तात्पर्यामध्ये बघितलं होतं एकदा की एखाद्याला जर डुकराची योनी प्राप्त झाली तर त्याला डुकराप्रमाणे वागावं लागतं. वी कांट बिहेव डिफरंटली. पण
कॉन्ट्रास्ट असा आहे लाईफमध्ये की ज्याला मनुष्याची योनी भेटलेली आहे तो डुकराप्रमाणे वागतो. दिस इज द मिसफॉर्च्युन. आता 6व्या श्लोकामध्ये आता 6, 7 आणि 8 या 3 श्लोकांमध्ये बेसिकली रजोगुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिघांचं मेन कॅरेक्टर्स देण्यात येईल की हे गुण आहेत तरी काय. तर रजोगुणाचं लक्षण काय आहे, तो कसा आहे, इतरांपेक्षा निर्मळ आहे. निर्मळ असल्यामुळे तो काय आहे, प्रकाशमयी होतो आणि तो मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. आता याचा अर्थ काय, 2 गोष्टी लक्षात ठेवा. निर्मलत्वापेक्षा प्रकाशमय. प्रकाशमय म्हणजे काय की सत्वगुणामध्ये व्यक्ती स्वयंप्रकाशित होतो. स्वयंप्रकाशित होतो याचा अर्थ असा आहे की सत्वगुणाने काय निर्माण होतं, ज्ञान. ज्या सत्वगुणी ऍक्टिव्हिटी आहेत त्यातनं ज्ञान क्रिएट होतं. राईट. आणि ज्ञान क्रिएट झाल्यामुळे काय होईल, त्याला कळेल ना की चांगले काय गोष्ट आहे, वाईट काय गोष्ट आहे, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सत्वगुणी माणसाला कळतं. डिस्क्रिमिनेटिंग पॉवर त्याच्याकडे येते. ओके, दिस इज वन थिंग. आणि एक गोष्ट दिलेली आहे की ते त्याला सर्व पापातून काय करतात, मुक्त करतात. आता मला सांगा, पापातून कसं मुक्त करतात त्याला? सत्वगुणी व्यक्ती पापातून कसा मुक्त असतो? मुक्त कसा असतो दिलं ना श्लोकामध्ये की त्याला सर्व पापातून ते मुक्त करते. कसं मुक्त करते? ओके, अजून तो ड्युटी नाही बनलाय, पण सत्वगुणामध्येच आहे. प्रकृतीचे 3 गुण सुद्धा कसे असतात? हा, सत्वगुण हा कंडिसिव्ह आहे, म्हणजे फेवरेबल आहे भक्ती करण्याकरता. आणि ऍक्च्युली सत्वगुणामध्ये आल्यावरती लगेच भक्ती करणं सोपं जातं. पण अजून तो भक्त नाही बनलेला आहे. विकर्म करत नाही ना तो. हा, का विकर्म करत नाही, पण ते मला समजलं पाहिजे. सत्वगुणात आहे. मध्ये काय आहे, सत्वगुण आणि विकर्म याच्यामध्ये एक लिंक आहे. काय लिंक आहे? अकर्म नाही. अकर्म म्हणजे भक्ती, ते अजून करत नाही भक्ती. सत्वगुणामध्ये आहे, मग त्याला ज्ञान प्राप्त होते ना. ज्ञानामुळे तो त्याला कळतं ना, मग अरे हे करायचं किंवा हे करायचं नाही, ही चांगली गोष्ट आहे, ही वाईट गोष्ट आहे, त्याला कळतं ना. मग तो पापमय कार्य करत नाही आणि म्हणून तो पापापासून मुक्त असतो. आणि पापापासून मुक्त असतो म्हणून तो व्यक्ती काय होतो, सुखी राहतो ना तो. सत्वगुणी व्यक्ती जास्त कधी, जे लोक मांसाहार करत नाहीत, जे लोक नशा करत नाही, सिगरेट पित नाही, दारू पित नाही, अननेसेसरी एक्स्ट्रा लेबर करत नाही, जेवढं काम करायचं तेवढंच करतात आणि ऑफिसमधून घरी येतात गपचूप. असं नाही की ऑफिस सुटलं चला आता फिरायला जाऊया, एक्स्ट्रा पार्टी नाही. ते आपल्या टायमाचे रेग्युलेटर असतात. अशी लोक जास्त लाईफमध्ये आजारताना होत नाही, मेंटल त्रास होत नाही. तुम्हाला कळतं ते सगळे पॉलिटिक्स. दिस आर साईन ऑफ मोड ऑफ गुडनेस. की ज्या वेळेला उठायचं तेव्हा उठायचं, जेव्हा झोपायचं तेव्हा झोपायचं, ऑफिसला जायचं, जेव्हा काम करायचं तेव्हा काम करायचं, जेव्हा जेवायचं तेव्हा व्यवस्थित जेवायचं. असं नाही की 4 फोन बाजूला लावलेत, जेवतोय, परत समोर कोण आहे, हा ठीक आहे साईन करता. लाईफ किती पथेटिक होऊन जाईल, मिझरेबल होऊन जाईल. म्हणून बघा लिंक काय, जो सत्वगुणामध्ये व्यक्ती स्थित होतो. कारण सत्वगुणामध्ये काय होतं, प्रकाशमय होऊन जातं त्याचं चित्त. आणि तो व्यक्ती मग कसा होतो, त्याला मग डेव्हलप करायची इच्छा होते, विजडम, नॉलेज. अरे आय शुड लर्न अबाउट लाईफ, व्हॉट इज लाईफ, जीवनामध्ये अशा घटना घडतात, का घडतात. देन ही बिकम्स फिलॉसॉफिकल. राईट. म्हणून बघा प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात सुद्धा की जे काही इथे आहे की पुढे आहे, कुठल्या तात्पर्यामध्ये आहे ना, पोएट, तत्वज्ञानी आणि शास्त्रज्ञ हे कोणाचे लक्षण आहेत, सगळ्या सत्वगुणी लोकांचे लक्षण आहेत. राईट. त्यांना आपल्या दुनियेमध्ये रममाण असतात ते. पण आता प्रॉब्लेम काय होतो इथे बघा, प्रकाशमान झाल्यामुळे त्यांना ज्ञान मिळतो, ज्ञानसंग. पण इथे प्रॉब्लेम असा आहे की ज्ञान जे आहे ना त्याला अटॅच होऊन जातात ते ज्ञानाशी. ते ज्ञान संगेन, एक तर सुख संगेन, दुसरं ज्ञान संगेन चा अनघ. म्हणून बघा सेकंड जी लाईन आहे तात्पर्य ट्रान्सलेशन, जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेमध्ये बद्ध होतात. आता तुम्ही म्हणता अरे सत्वगुणामध्ये सुद्धा बद्ध होऊ शकतात का? सत्वगुणामध्ये सुद्धा बद्ध होऊ शकतात लोक. का होऊ शकतात बद्ध?
तर ह्या लोकांना एवढं हॅपीनेस असतो लाईफमध्ये